लग्नांमध्ये, पार्टीजमध्ये, घरातील इतर कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा सणासुदीला जेवणाच्या ताटामध्ये प्रामुख्याने वाढला जाणारा पदार्थ तो म्हणजे कोणता? तर टमटमीत फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या. तर आज आपण अशाच प्रकारच्या तेलामध्ये सोडताच अगदी क्षणात फुग्यासारख्या टम्म फुगणाऱ्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या, खुसखुशीत अशा थंड झाल्यानंतरही पातळ, चिवट, मऊ न पडणाऱ्या, सकाळी केल्या तरी दिवसभर संध्याकाळपर्यंत अगदी टम्म फुगलेल्या राहणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. हे पीठ मी चाळून घेतले आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम इतके आहे. या पिठामध्ये ॲड करत आहे पाव वाटी बारीक रवा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या मऊ पडल्या जात नाही. महत्त्वाची पहिली टीप आहे, लक्षात ठेवावी. यानंतर यामध्ये ॲड करत आहे 2 चिमूट साखर. साखरेमुळे पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म फुगल्या जातात. महत्त्वाची दुसरी टीप आहे, लक्षात ठेवावी. तसेच 1 चमचा बेसनपीठ ॲड करून घेत आहे. बेसनपीठामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात, तसेच चवीला अप्रतिम लागतात. महत्त्वाची तिसरी टीप आहे, लक्षात ठेवावी. यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. ॲड केलेले सर्व साहित्य या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचे पीठ वापरतो तेच पीठ इथे पुऱ्या बनवण्यासाठी घेतलेले आहे. सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून पुऱ्या बनवण्यासाठी इथे ही कणिक जी आहे ती मी भिजवून घेत आहे. पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ जे आहे ते एकदम घट्ट असे मळून घ्यायचे आहे. मऊ पीठ इथे मळून घेतले तर पुऱ्या ज्या आहेत त्या चिवट अशा तयार होतात. महत्त्वाची चौथी टीप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे पाहू शकता थोडे थोडे पाणी ॲड करून पुऱ्या बनवण्यासाठी अशा प्रकारे घट्ट असे पीठ मी मळून घेतले आहे. पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, इतपत घट्ट असे मी पीठ मळून घेतलेले आहे. तर आता हे पीठ जे आहे ते मी अर्धा तास असेच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे छान असे भिजले जाईल. पुरीचे पीठ छान असे भिजले गेले की पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम टम्म अशा फुगल्या जातात. या पिठावरती झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ मी भिजण्यासाठी ठेवून दिले आहे. अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे ते छान असे भिजले गेलेले आहे. तर आता हे पीठ जे आहे ते मी परत एकदा मळून एकसारखे हाताने मऊ करून घेत आहे. पीठ इथे मी एकसारखे हाताने मळून मऊ करून घेतले आहे. तर आता लगेचच या पिठाच्या आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत. पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी तयार केलेल्या कणकेमधील एक मोठा पिठाचा गोळा घेऊन त्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतले आहे. तर आता याची मी एक मध्यम जाडीची चपाती लाटून घेणार आहे. तर इथे तुम्ही एक एक छोटा गोळा घेऊन ही पुरी लाटू शकता, परंतु यामध्ये जास्त असा वेळ जातो. तर इथे मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पुऱ्या बनवून दाखवत आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे एक मध्यम जाडीची पोळी जी आहे ती मी लाटून घेतलेली आहे. तर ही पोळी पोळपटाला चिकटली जाऊ नये यासाठी कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतली होती. तर पाहू शकता इथे इतपत जाडीची पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच्या पुऱ्या तयार करून घेऊयात. पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी एक छोटा डबा घेतला आहे व या डब्याच्या साहाय्याने अशा प्रकारे गोल पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घेत आहे. अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेतल्यामुळे त्या पटपट बनल्या जातात व वेळही वाचला जातो. इथे तुम्ही तेलाचा वापर करून ही पुऱ्या लाटून घेऊ शकता, परंतु असे केल्यामुळे पुऱ्या परत आपण तळून घेतो त्यावेळेस त्या जास्त तेलकट अशा बनल्या जातात. तर पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच मस्त अशा आपल्या पुऱ्या इथे बनवून तयार झाल्या आहेत. छान अशा आपल्या गोलाकार एकसारख्या आकाराच्या पुऱ्या बनल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेतल्यामुळे गोलाकार एकसारख्या पुऱ्या बनल्या जातात. महत्त्वाची 5वी टीप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या आहेत. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही सुती कापडावरती अशाच प्रकारे सर्व पुऱ्या एकदाच बनवून घ्या. पुऱ्या बनवून तयार आहेत. आता ह्या तळून घेऊयात. पुऱ्या तळण्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले होते. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे फुल ठेवली आहे. तेल जे आहे ते आपले एकदम कडकडीत असे गरम असावे पुरी तळताना. पाहू शकता तेलामध्ये सोडताच अगदी फुग्यासारखी टम्म अशी पुरी फुगली गेली आहे.
मस्त असे याला लालसर असे वण पडले की आपली पुरी जी आहे ती छान अशी तळली आहे समजावी. गॅसच्या कमी फ्लेमवरती पुऱ्या जर तळल्या तर त्या तळल्यासारख्या दिसतात, परंतु थंड झाल्यानंतर त्या दिसायला कच्चट अशा दिसतात. त्यामुळे कधीही पुऱ्या तळताना गॅसच्या फुल फ्लेमवरती तेल चांगले तापवूनच पुऱ्या तळायच्या. महत्त्वाची 6वी टीप आहे, लक्षात ठेवावी. पाहू शकता अगदी 1 मिनिटामध्येच, त्यापेक्षाही कमी वेळामध्येच पुरी आपली तळून तयार आहे. तळलेली पुरी तेलामधून निथळून बाजूला काढली आहे. अशाच प्रकारे इथे उरलेल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मी तळून घेत आहे. पुऱ्या तळताना कधीही 2 ते 3 पुऱ्या तळून घ्यायच्या, जास्त पुऱ्या तळण्यासाठी तेलामध्ये सोडायच्या नाही. तर इथे पाहू शकता याही पुऱ्या मस्त अशा तेलामध्ये फुग्यासारख्या टम्म फुगल्या गेल्या आहेत. अजिबात ह्या पुऱ्या तेलकट होत नाहीत. अशाच ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही सकाळी बनवल्या तरी संध्याकाळपर्यंत टम्म फुगलेल्या राहतात. अजिबात मऊ पडत नाहीत, चिवट होत नाहीत. तर आता ह्या पुऱ्याही तळलेल्या तेलामधून मी बाजूला काढून घेत आहे. पुऱ्या तळण्यासाठी जास्त वेळ लागला जात नाही. पाहू शकता पुऱ्या ज्या आहेत त्या तेल जास्त शोषून घेत नाही आहेत. तळलेल्या पुऱ्या तेलामधून निथळून इथे मी बाजूला काढून घेतल्या आहेत. अशाच प्रकारे एक एक करून सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मी तळून घेतल्या आहेत. पाहू शकता दिसायलाच किती छान अशा दिसत आहेत. मस्त अशा तळल्यानंतर याला कलरही खूप छान आला आहे. पुऱ्यांची टेक्स्चरही मस्त अशी दिसत आहे. अजिबात पुऱ्या तेलकट झालेल्या नाही आहेत. पाहू शकता इथे पाहू शकता एकूण एक पुरी आपली जी आहे ती फुग्यासारखी एकदम टमटमीत टम्म फुगली गेली आहे. अजिबात मऊ किंवा चिवट अशी तयार झालेली नाही आहे. एकदम छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. बोटाने अशी टिचकी वाजवली तरी याचे कवर जे आहे ते अजिबात दबले जात नाही. या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही सकाळी बनवल्या तर अगदी संध्याकाळपर्यंत अशाच टम्म फुगलेल्या राहतात. कारण यामध्ये आपण जो रवा वापरला आहे या रव्यामुळे या पुऱ्या ज्या आहेत त्या मऊ पडल्या जात नाहीत. साखरेमुळे या पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म फुगल्या जातात. बेसनपीठ वापरल्यामुळे या पुऱ्या ज्या आहेत चवीला अप्रतिम तर लागतातच, परंतु खुसखुशीत अशा तयार होतात. इथे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पुऱ्या बनवणार असाल तर इथे तुम्ही साखरेचे, बेसनपिठाचे व रव्याचे प्रमाण वाढवायचे आहे. अर्धा किलो गव्हाच्या पिठासाठी इथे मी 2 चिमूट साखर, पाव वाटी बारीक रवा तसेच 1 चमचा बेसनपीठ वापरलेले आहे. तर पाहू शकता पुरी जी आहे ती आतमधूनही अजिबात तेलकट झालेली नाही. बऱ्याच लोकांना तेलकट खाण्यास आवडत नाही, परंतु त्यांना अशा प्रकारच्या पुऱ्या बनवून दिला तर त्या नक्कीच आवडीने खातात. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. तसेच फ्रेंड्स पुऱ्या बनवताना पुऱ्यांची कणिक जी आहे ती एकदम घट्ट अशी मळायची. पुऱ्यांची कणिक जर सैल अशी मळली तर पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या चिवट होतात, अजिबात टम्म फुगल्या जात नाहीत. ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही भाजीबरोबर, श्रीखंड, पुरी, बासुंदीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.